दुसऱ्या प्राण्याला असंच असंच का नाही घेऊ शकत? हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा हा आहे, की प्रत्येक जीवमात्राच्या त्याच्या चेतनेच्या प्रगती अनुसार त्याच्या जीवाची किंमत ठरलेली आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला मी. समजा एखादा मनुष्य एखाद्या प्राण्याला ठार करतो. कोंबडी असू किंवा शेळी असू, त्याला तर काही शिक्षा होणार नाही जर त्याचं स्वतःचं असेल ते तर. कुणाची दुसऱ्याची जरी मारली तरी जास्तीत जास्त काय त्याचे पैसे भरावे लागतील किंवा त्याहूनही अधिक एखाद्या कुत्र्याला हल्ला करतो, तर कदाचित मारतो, तर त्याच्याहून कदाचित अधिक दंड होऊ शकेल. का? कारण तुम्ही असंच कोणत्याही प्राण्यांना बाहेर मारू शकत नाही. त्यापेक्षाही अधिक दंड जर तो अशा एखाद्या प्राण्याला मारतो, जे की प्रोटेक्टेड स्पेसीज आहेत, म्हणजे ज्याला शासनाने सुरक्षित केलेलं आहे, त्याला अभय दिलेलं आहे. उदाहरणार्थ एखाद्या वाघाची हत्या करतो, तर त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा होईल त्याला. आणि त्याही पेक्षा जास्त मोठी जर त्याने एखाद्या मनुष्याला मारलं, तर खुनाचा गुन्हा दाखल होईल आणि खूप सारी शिक्षा होईल. तर जीव हा सारखाच आहे. प्रत्येक जीव हा भगवंतांचाच अंश आहे. मग ती मुंगी असू, माशी असू, डास असू, की एखादी कोंबडी, शेळी असू किंवा वाघ असू किंवा मनुष्य असू. परंतु कायद्याच्या अनुसार प्रत्येक जीवाच्या प्रती जर आपण कोणता अपराध केला, तर मिळणाऱ्या शिक्षा ह्या वेगवेगळ्या आहेत. काय फरक आहे? फरक हा आहे, की प्रत्येक प्राणीमात्राची चेतनेची जी अवस्था आहे ती वेगवेगळी आहे आणि विशेषतः सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्य जन्म जो आहे, तो अत्यंत विशेष सांगितला गेला आहे. तर दुसरं कारण मांसाहार न करण्याचं पहिलं कारण आपण पाहिलं, की भगवंत केवळ पत्र, पुष्प, फळ आणि पाणी इत्यादी स्वीकार करतात. अंडम, मत्सम हे काही स्वीकार करत नाहीत. हे पहिलं कारण झालं आणि दुसरं कारण हे, की ज्यावेळेस आपण शाकाहारी आहार घेतो, तो पण एका प्रकारे मारण्यासारखाच आहे. ज्यावेळेस आपण पालकाची पानं तोडतो, गोबीचं फूल काढतो, तर ते हिंसा आहे, जरूर आहे. परंतु ती हिंसा, त्या हिंसेचा जो स्तर आहे, तो पालकाचे पानं तोडण्यामध्ये आणि एका शेळीला मारण्यामध्ये बरोबरीचा नाहीये. आपण जसं आधीचं उदाहरण दिलं, त्या दोन्ही मारण्यामध्ये फरक आहे कर्मफळांमध्ये. हे एक मुद्दा झाला. आणि दुसरा, जे काही कर्मफळ प्राप्त होईल, तो शाकाहारी आहार स्वीकार केल्याने, जसं की पालकाचे पानं तोडल्याने, कोथिंबिरीचे पानं तोडल्याने, शेवग्याच्या शेंगा तोडल्याने किंवा फुलकोबी, पत्ताकोबीचं फूल काढल्याने जे काही कर्मफळ प्राप्त होईल, ते कर्मफळ आपण नलिफाय म्हणजे शून्य करू शकतो. तो भोग भगवंतांना अर्पण करून सेवाभावाने, भक्तिभावाने. तर अशा प्रकारे भक्त ज्यावेळेस प्रसाद स्वीकार करतात, त्यावेळेस तो प्रसाद त्यांना भौतिक कर्मफळातून मुक्त तर करतोच, परंतु आध्यात्मिक प्रगतीसाठी पण मदत करतो. त्यामुळे भगवद्गीतेत खूप सुंदर श्लोक येतो. भगवंत 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात, "यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषै भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्." तर भगवंत इथे सांगतात, की जे अन्न आहे, ते कशा प्रकारचं स्वीकार करायला पाहिजे? यज्ञ शिष्टाशिन जे भगवंतांना अर्पण केलेलं आहे, आहुतीच्या रूपामध्ये, भोगाच्या रूपामध्ये, केवळ आणि केवळ तेच अन्न प्रसाद म्हणून स्वीकार करायला पाहिजे आणि अशा प्रकारचं अन्न मुच्यन्ते सर्व किल्बिषै की सर्व प्रकारचे जे पाप आहेत, त्यापासून हे अशा प्रकारे भगवंतांना अर्पण केलेलं अन्न आपल्याला त्या पापांपासून सुटका देते. परंतु असे लोक भुंजते ते त्वघम पापा असे लोक केवळ आणि केवळ पाप ग्रहण करत आहेत. कोणत्या प्रकारचे लोक? ये पचन्ति आत्मकारणात. आत्मकारणात म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी, स्वतःच्या आनंदासाठी जर कोणी अन्न बनवून डायरेक्ट स्वीकार करत असेल, भगवंतांना भोग अर्पण न करता, तर असे लोकं भगवद्गीता काय सांगते? काय घेत आहेत ते? भुंजते ते त्वघम पापा. अघम, अघम म्हणजे खूप सीरियस, ग्रीव्हस म्हणजे अत्यंत गंभीर असं पाप ते ग्रहण करत आहेत. जर आपण केवळ आणि केवळ स्वतःच्या जिभेच्या
आनंदासाठी, स्वतःच्या उपभोगासाठी जर अन्न स्वीकारत असू, भगवंतांना अर्पण न करता. आणि भगवंतांना काय अर्पण करू शकतो, ते आपण भगवद्गीतेच्या वेगळ्या श्लोकामध्ये पाहिलं. तर आपण परत येऊ आपल्या भागवताच्या श्लोकामध्ये. कुणाला काही प्रश्न आहे प्रभुजीस, माताजीस या मुद्द्यावर? भगवद्गीता काय सांगते? आणि कुणी जर तुम्हाला प्रश्न विचारला, की शाकाहार घेणं पण कोणत्या झाडाला मारण्यासारखं आहे, तर आपण कसं त्याचं उत्तर देऊ शकतो? प्रश्न आहे कुणाला काही? हरे कृष्णा, प्रभुजीस, माताजीस? ठीक आहे. तर त्यानंतर तरी शास्त्र काय सांगतं? शास्त्र हे फक्त शुद्ध भक्तांसाठी नाहीये. जसं की एक शालेय जे शिक्षण असतं, ते केवळ टॉप क्लास विद्यार्थ्यांसाठी नाहीये. विद्यार्थ्यांना पण शाळेमध्ये शिकवलं जातं. त्यांना पण परीक्षेला बसू दिलं जातं आणि त्यांना पण त्यांच्या गतीप्रमाणे अभ्यास करण्याला प्रोत्साहन दिलं जातं. त्याचप्रमाणे शास्त्र असं नाही म्हणत, की माय वे ओर हायवे. तुम्ही जर एकच मिनिट हां, स्वप्नाली माताजी. मी विचारतो तुम्हाला एक मुद्दा सांगून, की शास्त्र असं नाही म्हणत, की तुम्ही जर भगवंतांचा अशा प्रकारे प्रसाद ग्रहण केला नाही, तर तुम्हाला आम्ही जगू देणार नाही, असं नाहीये. असे लोकं ज्यांना सामिष आहाराची म्हणजे मांस आहाराची चटक आहे. शास्त्र काय सांगतंय? असं ज्याला सेवन करायचंय, त्यांनी असं नाही की स्लॉटर हाऊसमधून म्हणजे अ, बुचरला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? खाटकाकडून लगेच आणून स्वीकार करणे. जर तशा प्रकारचं स्वीकार करायचे तर ते भगवंतांचे जे हस्त आहेत, उदाहरणार्थ काली मातेला आपण पाहतो, की मांसाहाराचा भोग अर्पण केला जातो. भगवंतांना कधीच केला जात नाही. परंतु भगवंतांचे काही हस्तक आहेत. जसं की काली माता आणि बाकीचे काही देवी-देवता आहेत. त्यांना अशा चंडी वगैरे अशा भगवंतांच्या हस्तकांना अशा प्रकारचा भोग दाखवला जाऊ शकतो आणि जे काही भागवत सांगतं, की त्याचा अर्थ असा नाही, की धर्मशास्त्रामध्ये मांसाहाराला प्रोत्साहन मिळालंय. अजिबात नाही. जसं एक उदाहरण दिलं जातं, की गव्हर्नमेंटने जे काही कुणाला अ, मद्य सेवन करायचं असेल, दारू प्यायची असेल, तर त्यासाठी परमिट रूम गव्हर्नमेंट परवानगी देतं. तर परमिट रूमचा अर्थ काय? की बाबा तुम्ही कुठेही पब्लिक प्लेसमध्ये जाऊन बसू शकत नाही दारू पिण्यासाठी. तो सोशल न्यूसन्स म्हणजे लोकांसाठी तो सार्वजनिकरित्या एक त्रास आहे. त्याच्यामुळे कुणाला जर मद्यपान करायचंच असेल, तर तुम्ही सरकारने परवानगी दिलेल्या ठिकाणी परमिट बार वगैरे परमिट रूम वगैरे अशा ठिकाणी जाऊनच ते सेवन करू शकता. याचा अर्थ असा नाही, की सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे. परंतु सरकार म्हणत आहे, की जर तुम्हाला करायचंच आहे, तर तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागेल आणि मग आम्ही तुम्हाला परवानगी देऊ आणि ती परवानगी देताना पण खूप जास्त प्रमाणामध्ये टॅक्सेस त्याच्यावर लावले जातील. तंबाखू म्हणा, मद्य म्हणा इत्यादींवर टॅक्सेस हे जास्त लागतात. कर जास्त लागतो. अशाच प्रकारे शास्त्र पण अशा लोकांसाठी एक व्यवस्था करून दिलेली, की तुम्हाला ह्या गोष्टी सेवन करायच्या आहेत ना, मग त्या शास्त्रात दिलेल्या नियमांप्रमाणे करा. जेणेकरून हळू-हळू त्या नियमांचं पालन करून त्या गोष्टींपासून दूर होण्यासाठी मदत मिळेल आपल्याला. ठीक आहे. स्वप्नाली माताजी हरे कृष्ण अनम्यूट करा. हां, हरे कृष्ण प्रभूजी. हां, मला फक्त एक मुद्दा लक्षात आला तो सर्वांबरोबर शेअर करावा वाटला, हां. की आपण म्हणतो ना परोपकार आणि फलंती वृक्षः. म्हणजे बरोबर, वृक्षाची फळं ही इतरांना जीवन देण्यासाठीच आलेली असतात आणि कालांतराने ती आपोआप गळतात झाडांवरून. म्हणजे बरोबर, आपल्याला तोडायची पण गरज नाहीये. म्हणजे जे आपण शेवग्याच्या शेंगा वगैरे जे म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी, तर ह्या केवळ इतर प्राण्यांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणजे जर आपण तुलनात्मक विचार केला तसं प्राण्यांना स्वतःचा जीव इतरांसाठी द्यावा अशी इच्छा नसते. म्हणजे बरोबर, ते ते जे त्यांची जी कळवळ किंवा त्यांची जी तळमळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावना जसं आपण बघतो ना, की चैतन्य किती कलेमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये आहे त्यानुसार आपण भगवंतामध्ये ते 16 कलांमध्ये असतं. पण वृक्षांमध्ये ते एक कलामध्ये असतं आणि प्राणीमात्रांमध्ये ते 3 ते 4 कलांमध्ये असतं. बरोबर. त्यामुळे आवाज थोडासा अडखळत आहे माताजी. म्हणजे भावनिक
रतिरूपा माताजी, तुम्हाला आवाज येतोय का व्यवस्थित? नाही नाही विकास नाही जास्त प्रभूजी, असतो. अजिबात येत प्राण्याची नाही. हत्या करतो तेव्हा त्याच्या असं सांगायचं होतं की वृक्ष मध्ये मोजलं जातं. तर प्राण्यांमध्ये माताजींकडे हरे नेटवर्क कृष्ण. आता येतोय नाही का आहे. प्रभू? धन्यवाद, आता धन्यवाद येतोय? माताजी. हो, हो आता माताजी. येतोय? हां, येतंय, येतंय. तर चैतन्याचा आविष्कार प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये जो असतो तो ऋषीमुनींनी कलेमध्ये मोजलेला आहे. त्याचं मोजमाप जसं आपण म्हणतो की भगवंत म्हणजे साक्षात ते चैतन्य 16 कलांनी आविर्भूत हो, झालेला आहे पृथ्वी हो. तलावर. आणि तसंच जे वृक्ष आहेत ते एक कल असतात. आणि धन प्राणी मात्र जे असतात ते 3 ते 4 कला असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये भावनिक कोश म्हणजे भावनांचा कोश जो असतो ज्याला आपण इमोशनल बॉडी म्हणतो, ती डेव्हलप झालेली असते प्राणी मात्रांमध्ये. त्यामुळे वृक्षाला जर आपण तोडलं तर त्याला तो कोश म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा आत्मा जातो म्हणजे ऍक्च्युली खरा आत्मा अखंड आणि अद्वय आहे, तो कुठे जात नाही. पण प्राणी मात्र आपला वासना देह घेऊन जातात. तसं जेव्हा प्राण्यांची हत्या केली जाते तेव्हा त्या वासना तळमळ किंवा जो आक्रोश असतो हं. त्यांच्या मृत्यूसमयी झालेला, तोही आपल्या भावनिक कोशाला, जी व्यक्ती ते अन्न ग्रहण करते त्याला तो दूषित करतो. आणि धन्यवाद. आपल्याला पूर्णपणे परमार्थ म्हणजे शुद्धीकरण करायचंय. धन्यवाद माताजी. तर आपण या मुद्द्याच्या पुढे जाऊ. तर त्यामुळे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगत आहे, की "हे युधिष्ठिर, तुम्ही असा विचार करू नका, की आता माझे काका आणि काकू इथून निघून गेलेले, तर मी जर त्यांची काळजी घेतली नाही, तर ते कशाप्रकारे आपला निर्वाह करतील. भगवंत जरूर त्यांच्यासाठी पण प्रसादाची व्यवस्था निश्चित करतील आणि अशा प्रकारचं जीवन कंठित करून त्यांना भगवत भक्तीचा, भगवंतांना प्राप्त करण्याचा मार्ग अनुसरता येईल." आणि श्रील प्रभुपादजी सांगतात, की हे जे नियमांचं पालन करणं आहे शास्त्रात दिलेल्या, ते केवळ आणि केवळ मनुष्यांना शक्य आहे. जसं की आपण नेहमी उदाहरण देतो, की एखाद्या कुत्र्याच्या समोर जर आपण पोळी किंवा भाकरी तुकडा ठेवला आणि त्याला जर सांगितलं, की आज एकादशी आहे, तर आजच्या दिवस ग्रहण करू नको. उद्या हे खा. तर त्याला शक्य होणार नाही ते कळणं किंवा स्वतःवर नियंत्रण ठेवणं. परंतु मनुष्य हा एकमेव अशा प्रकारचं जीव आहे, ज्याला भगवंतांनी तो इंटेलिजन्स दिलेला आहे, ती बुद्धी दिलेली आहे, जेणेकरून आपण शास्त्रांच्या नियमांचं पालन करू शकू आध्यात्मिक प्रगतीसाठी. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीच, माताजीच? नाहीतर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 48. ठीक आहे. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. तदिदं भगवान् राजन् तदीदं तदीदं भगवान् भगवान् राजन् एक आत्मात्मनां स्वदृक् एक आत्मा आत्मनां स्वदृक् अन्तरोन् अन्तरोऽनन्तरो भाति अन्तरोऽनन्तरो भाति अनन्तरो भाति पश्यतं माययोरुधा पश्यन्तं माययोधा पश्यन्मुदा कुणाला वाचायचं आहे प्रभुजीच, माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे हरे. कृष्ण प्रभुजी. किरण जाधव प्रभुजी, तुम्हाला वाचायचं आहे? हा. हो, वाचतो मी. हरे कृष्ण. म्हणून हे राजा तू केवळ त्या एकमात्र परमेश्वरालाच सर्वत्र पाहावेस. तो एकमेकावा द्वितीय आहे आणि तो आपल्या विविध शक्तींनी स्वतःचा आविष्कार करतो. तो आतही आहे आणि बाहेरही अवस्थित आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपादद्वारा भगवंत एकमेकावा द्वितीय आहे, परंतु ते आपल्या विविध शक्तींनी स्वतःला प्रकट करतात, कारण ते स्वभावतः आनंदमय आहे. जीव त्यांच्या तटस्थ शक्तीचे आविष्कार आहेत आणि गुणात्मक दृष्ट्या त्यांच्याशी अभिन्न आहेत. त्यांच्या अंतरंग आणि बहिरंग अशा दोन्ही शक्तींच्या आत आणि बाहेर
असंख्य जीव आहेत. दिव्य जग भगवंतांच्या अंतरंगा शक्तीचा आविष्कार असल्याने त्या अंतरंगा शक्ती अंतर्गत असणारी जीव बहिरंगा शक्तीच्या दूषणांपासून रहित असून भगवंतांशी गुणात्मक दृष्ट्या अभिन्न असतात. जीव गुणात्मक दृष्टीने भगवंतांशी अभिन्न असले तरी भौतिक जगाच्या प्रदूषणामुळे ते विकृत स्वरूपात प्रकट होतात आणि त्यांना या जगात तथाकथित सुखदुःखांचा अनुभव होतो. असे अनुभव अर्थातच क्षणभंगूर असतात आणि त्यांचा आत्म्यावर काही प्रभाव पडत नाही. अशा सुखदुःखांचा अनुभव होण्याचे कारण म्हणजे भगवंतांसारखे जे आपले गुण आहेत त्यांचे विस्मरण होणे होय. परंतु हृदयस्थ भगवंतांकडून आतून आणि बाहेरून एक कृपाप्रवाह सतत वाहत असतो. त्यामुळे जीवांची अधपतित अवस्था सुधारत जाते. ज्याची परमार्थाकडे ओढ असेल त्याला भगवंत आतून हृदयस्थ परमात्म्याच्या रूपाने व बाहेरून आध्यात्मिक गुरुच्या व शास्त्राच्या रूपाने आविष्कृत होऊन सुधारून देतात. आपण भगवंतांकडे सदैव दृष्टी ठेवायला हवी. सुखदुःखात विचलित न होता आपण पतित जीवांचा उद्धार करण्याच्या भगवंतांच्या बाहेरील कार्यात सहाय्यक व्हायला हवे. त्यांच्या आज्ञेनेच गुरु होऊन त्यांना सहकार्य करायला हवे. कोणीही स्वतःच्या भौतिक लाभासाठी गुरुचे पद घेऊ नये. जगत उद्धाराच्या कार्यात भगवंतांशी सहयोग करण्याकरता तत्पर असणारे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हे वास्तविकपणे गुणांनी भगवंतांशी एकरूप असतात. ज्यांना या महत्वाच्या गोष्टीचा विसर पडला आहे ते केवळ तथाकथित गुरु आहेत. यासाठीच या ठिकाणी नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना उपदेश करतात की त्यांनी या तथाकथित सुखदुःखांच्या चिंतनात गोंधळून न जाता स्थिरचित्त होऊन भगवंतांच्या अवतार प्रयोजनाकडे लक्ष द्यावे आणि हे त्यांचे प्रमुख कर्तव्य होते. हरे कृष्ण प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगत आहे की ज्या काही या घटना घटत आहेत त्यांच्या आजूबाजूला, विशेषतः धृतराष्ट्र गांधारी यांनी केलेला ग्रहत्याग याला कशा प्रकारे भगवंतांच्याच योजनेचा भाग म्हणून समजावं आणि स्वीकार करावा. आणि नारद इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे जीव जो आहे भगवंतांच्या 3 प्रकारच्या शक्ती आहेत. अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती. तर अंतरंग शक्ती म्हणजे भगवंतांच्या लीलांमध्ये मदत करणारी जी महामाया शक्ती आहे आणि ती भगवंतांची अंतरंग महामाया नाही, योगमाया शक्ती आहे ती भगवंतांची अंतरंग शक्ती आहे. आणि जी बहिरंग शक्ती आहे जी की जीवांना मोहित करून टाकते, इल्युजन ज्याला म्हणतो आपण, मोहामध्ये टाकते बद्ध जीवांना, महामाया म्हणतो, अशी ही बहिरंग शक्ती आहे. आणि जीव जे आहेत, सर्व जीव भगवंतांचे अंश आपण सर्व, हे तटस्थ शक्ती आहेत भगवंतांच्या अंशाच्या रूपामध्ये. म्हणजे आपल्याला दोन्हीही चॉईसेस, आपल्याला दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडायचंय तर मग आपण योगमाया शक्तीमध्ये आपण जाऊ आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी ती योगमाया शक्ती आपल्याला मदत करेल. परंतु आपल्याला जर भौतिक उपभोगामध्ये रममान व्हायचंय तर त्यासाठी भगवंतांची जी बहिरंग शक्ती आहे महामाया, त्याच्यामध्ये आपण मोहांमध्ये पडल्या जाऊ. भौतिक जगातल्या मोहामध्ये अडकण्यासाठी ती महामाया शक्ती भगवंतांची मदत करेल. तर अशा प्रकारे तटस्थ जीवाच्या हातात दोन्ही गोष्टी आहेत. आपल्याला भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, योग मायेमध्ये राहून, का आपल्याला भौतिक गोष्टींमध्ये आसक्त राहून मोहाच्या जाळ्यामध्ये जन्मजन्मांतरापर्यंत अडकून राहायचंय. मग आपल्याला बहिरंग शक्तीच्या आधिपत्याखाली राहावं लागेल. तर नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत
की हे महाराज युधिष्ठिर, आपण एक महान भक्त आहात, महान क्षत्रिय कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे, तर आपण कृपया या आजूबाजूच्या होणाऱ्या घटनांना भगवंतांच्या योजनेचा भाग समजून त्या प्रकारे त्याच्या अनुकूल आपले कार्य पार पाडा. तुम्ही खूप ह्या सुख-दुःखांमध्ये अडकून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका, की "अरे, असं अचानक कसं काय झालं? मी काळजी घ्यायला पाहिजे, यांची पण व्यवस्थित प्रकारे काळजी घेऊ शकत नाहीये का?" ठीक आहे. आणि येणाऱ्या 2 श्लोक महत्त्वाचे आहेत. आपल्या 15 मिनिटामध्ये आपण हे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. कशाप्रकारे नारद मुनी भगवंतांच्या येणाऱ्या काही लीलांबद्दल पण युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत, की तुम्ही कशाप्रकारे आपलं कर्तव्य स्वतःचं अशा प्रकारे पार पाडायला पाहिजे, जेणेकरून भगवंतांची जी योजना आहे, त्या या भौतिक जगतामध्ये कार्य करण्याची, त्या योजनेला अनुसरून आपले कर्तव्य असले पाहिजे. आपण श्लोक क्रमांक 49 चा डायरेक्टली अनुवाद आणि तात्पर्य पाहू. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. योजना माताजी आपल्याला वाचायचंय का? हरे कृष्ण. हां, माताजी. हरे कृष्ण. तेच भगवान श्रीकृष्ण आता सर्वभक्षक काळाच्या रूपाने जगातील सर्व विद्वेषी लोकांचा सर्वनाश करण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. तात्पर्य: मनुष्यांचे 2 वर्ग असतात, आज्ञापालक आणि विद्वेषी. भगवंत एकमेवा द्वितीय आहेत आणि अखिल सृष्टीचे निर्माते आहेत. त्यामुळे त्यांचा द्वेष करणारे जीवही त्यांचे पुत्रच आहेत, परंतु त्यांना असुर म्हटले जाते. जे जीव भगवंतांची परमपित्याची आज्ञा पाळतात त्यांना देवता म्हटले जाते, कारण ते जीवनाच्या भौतिक धारणेने दूषित झालेले नसतात. असुर केवळ भगवंतांचा द्वेष करतात असे नाही, तर त्यांचे अस्तित्वच नाकारतात. ते इतर जीवांचा देखील द्वेष करतात. भगवंत कधी-कधी अशा असुरांचा विनाश करून जगातील त्यांचे प्रभुत्व नष्ट करतात आणि पांडवांसारख्या देवतांचे राज्य प्रस्थापित करतात. त्यांची छद्मरूपी काळ ही उपाधी महत्वाची आहे. ते सच्चिदानंद स्वरूप आहेत. ते कधीच भयंकर किंवा भयावह नाहीत. भक्तांकरिता त्यांचे वास्तविक रूप प्रकट होते आणि अभक्तांसाठी त्यांचे कारण रूप असे कालरूप प्रकट होते. हे त्यांचे कारण रूप असुरांना मुळीच सुखावह वाटत नाही आणि म्हणून स्वतःला सुरक्षित वाटावे म्हणून ते परमेश्वराला रूपरहित समजतात. त्यामुळे आपला नाश होणार नाही अशी ते कल्पना करतात. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे, की भगवंतांचं रूप हे कशाप्रकारे त्यांच्या भक्तांसाठी आणि असुरांसाठी हे भक्त कशाप्रकारे भगवंतांना जाणतात, त्यांचं रूप त्यांना त्यांचा अनुभव करतात आणि असुर लोकं कशाप्रकारे भगवंतांचं रूप अनुभवतात, की त्यासाठी श्रील प्रभुपादजी खूप सोपं उदाहरण देतात. 2 उदाहरणं आहेत. एक उदाहरण पोलिसांचं. पोलीस हे चांगले आहेत का वाईट आहेत? जे कायद्याचं पालन करणारे नागरिक आहेत, त्यांना पोलिसांपासून घाबरण्याचे काही कारण नाहीये. आपल्याला पूर्ण जन्मामध्ये पण कधी जास्त आदान-प्रदान करण्याची गरज पडत नाही पोलिसांसोबत, जर कायद्याचं पालन करत असू. का? कारण ते कायद्याचं संरक्षण करणारे आहेत. आपल्याला कायद्याचं जीवन जगण्यासाठी आपल्याला पण आपलं संरक्षण करणारे आहेत. परंतु चुकीचं कार्य करणारा जर कोणी चोर, डाकू, दरोडेखोर असतील, तर त्यांच्यासाठी पोलीस हे खूप भीतीदायक आहेत. का? कारण ते कायद्याचं पालन करत नाहीयेत. त्याच्यामुळे त्यांना पोलिसांशी ज्यावेळेस त्यांचं आदान-प्रदान होईल, त्यांना जबर शिक्षा त्यांच्याकडून जरूर प्राप्त होईल पोलिसांकडून. त्याच्यामुळे त्यांना त्यांची भीती असते. त्याच प्रकारे श्रील प्रभुपादजी अजून एक उदाहरण देतात. मांजरीचं वागणं, ज्यावेळेस मांजर तिच्या पिल्लांना उचलते आणि ज्यावेळेस मांजर एखादा उंदीर तोंडात पकडते, तर पिल्लांसाठी आईने जरी दातांनीच पकडलेलं असलं जबड्यामध्ये, तरी त्यांना पूर्णतः सुरक्षित वाटतं आणि ते दातं म्हणा किंवा मांजरीचा जबडा म्हणा, तो त्यांना हानी पोहोचू देत नाही मांजर. त्यांना अ, काही शरीराला जखमा होणार नाहीत याची काळजी घेते. परंतु तीच मांजर ज्यावेळेस आपल्या जबड्यामध्ये एखाद्या उंदीराला पकडते, त्या उंदीराला साक्षात आपला मृत्यू दिसतो त्या मांजरीच्या जबड्यामध्ये. तर अशाच प्रकारे भगवंत तेच आहेत. परंतु आपण जर भगवंतांचे आज्ञा पालक असं भक्तांच्या रूपामध्ये आपण जर जीवन आपलं समर्पित केलं,
तर मृत्यूच्या वेळी भगवंत पण आपल्याला सच्चिदानंद भगवंत रूपामध्येच आपल्याला भेटतील आणि भगवत धामात जाण्यासाठी सोयीस्कर आपला प्रवास करतील. परंतु जर आपण एखाद्या असुराप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या नियमांचं पालन न करता आपण जर आपलं जीवन पूर्ण जगलो, तर मृत्यूच्या वेळेला तेच भगवंत भागवत सांगतं, की काळ रूपामध्ये अशा विद्वेषी लोकांचा विनाश करण्याकरता आपल्या समोर उपस्थित राहतील आणि त्यावेळेला आपण भक्ती करण्याची जी वेळ आहे, ती हातातून निघून गेलेली असेल. त्याच्यामुळे नारद मुनी म्हणतात, की अशा प्रकारे हे जे सर्व काही घडत आहे, हे युधिष्ठिर महाराज हे भगवंतांच्या योजनेचा भाग आहे. भक्तांना संरक्षण देण्यासाठी आणि जे विद्वेषी लोक आहेत, त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही समजून घ्या. आणि हा श्लोक आपण कदाचित शेवटचा पाहू आजचा. नारद मुनी सांगतात युधिष्ठिर महाराजांना, की येणाऱ्या काळामध्ये भगवंतांची लीला कशा प्रकारे पुढे पार पडणार आहे. श्लोक म्हणण्याचा कृपया प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 50. निष्पादितं देवकृत्यं निष्पादितं देवकृत्यम् अवशेषं प्रतीक्षते प्रतीक्षते तावद्यूयम् अवेक्षध्वम् तावद्यूयम् अवेक्षध्वम् भवेत् यावदिहेश्वरः. ईश्वरः. कुणी वाचणार आहे? प्रभुजीज, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू का? हा, क्षितिजा माता, हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य द्वारा श्रीला प्रभुपाद की जय. भगवंतांनी देवतांना सहाय्य करण्यासाठी आधीच हवी ती कार्य पार पाडली आहेत. जी उरली आहेत त्यांची ते वाट पाहत आहेत. जोपर्यंत ते या अवनी तलावर आहेत तोपर्यंत तुम्ही पांडवांनी प्रतीक्षा करावी. तात्पर्य: जे असुर भगवंतांशीच नव्हे तर त्यांच्या भक्तांशीही द्वेषभाव बाळगतात. जेव्हा त्यांच्याकडून भौतिक जगाचे शासन करणाऱ्या देवांना अत्याधिक त्रास होतो तेव्हा त्यांना सहाय्य करण्यासाठी भगवंत परमव्योमातील सर्वाधिक उच्च लोक कृष्ण लोक या आपल्या धामातून अवतीर्ण होत असतात. अगोदरच सांगितल्याप्रमाणे बद्धजीव या भौतिक जगातील साधनांवर प्रभुत्व गाजवण्याच्या प्रबळ इच्छेने प्रेरित होऊन स्वेच्छापूर्वक भौतिक संपर्कात येतात आणि दिसेल त्याच्यावर कृत्रिम स्वामित्व गाजवतात. प्रत्येक जण ईश्वर स्वामी होण्याचा प्रयत्न करतो. अशा नकली ईश्वरांमध्ये आपापसात मोठी स्पर्धा लागलेली असते. सामान्यतः अशा स्पर्धकांना असुर म्हणून ओळखले जाते. जेव्हा या जगात असुरांची संख्या वाढते तेव्हा भगवत भक्तांसाठी हे जग नरकासमान होऊन जाते. असुरांच्या अशा प्राबल्यामुळे स्वभावतःच भगवंतांची भक्ती करणारे जनसामान्य आणि उच्चतर लोकातील देवतासहित जे शुद्ध भगवत भक्त आहेत ते सर्व संकट निवारणार्थ भगवंतांची प्रार्थना करतात. आणि तेव्हा भगवंत मानवी समाजाची आणि अगदी पशु समाजाची दुःस्थिती सुधारण्याकरिता स्वतः आपल्या धामातून अवतीर्ण होतात किंवा आपल्या एखाद्या भक्ताची त्यासाठी नियुक्ती करतात. अशी अशांती केवळ मानव समाजातच काय पण देवतासहित पशु पक्षी आणि इतर अशा सर्वांमध्येच निर्माण होते. भगवान श्रीकृष्ण कंस, जरासंध, शिशुपाळ अशासारख्या असुरांचा वध करण्यासाठी स्वतः अवतीर्ण होतात. युधिष्ठिर महाराजांच्या शासन काळात भगवंतांनी या असुरांचा वध केला. आता ते आपल्याच कुळाचा यादवांचा पूर्ण विनाश करण्याची वाट पाहत होते. हा वंश भगवत इच्छेने प्रगट झालेला होता. आपल्या धामात गमन करण्यापूर्वीच त्यांची या वंशाला आवरून घेण्याची इच्छा होती. नारदांनीही इथे विदुरांप्रमाणे सन्निकट आलेला यदुवंशाचा विनाश गुप्तच ठेवला. परंतु अप्रत्यक्ष रूपाने त्यांनी राजा आणि त्याचे बंधू यांना ही घटना होईपर्यंत आणि भगवंतांच्या स्वधाम गमनापर्यंत प्रतीक्षा करण्याचे सांगून त्याचा संकेत दिला. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद प्रभुजी. धन्यवाद माताजी, हरे कृष्ण. तर इथे आपण पाहतो नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना हिंट देत आहेत. हिंटला किंवा क्लूला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? संकेत.
संकेत, धन्यवाद, संकेत देत आहे की हे युधिष्ठिर लवकरच भगवंत या पृथ्वी तळावर त्यांचं जे लीला आहेत त्या लीलांना कन्क्लूड करणार आहेत, त्या लीलांचा शेवट करणार आहेत. आणि ह्या शेवट करण्यापूर्वी भगवंत हे जे यादव कुळ आहे त्यांचं यदुवंश जे आहे त्यांच्यासाठी पण मौशल लीलावर आपण कधी दुसऱ्या वेळेस चर्चा करू. पण कशा प्रकारे यादवी माजणे जो आपण वाक्प्रचार मराठीमध्ये वापरतो याचा अर्थ भगवंतांच्याच इच्छेने यादवांमधील जे सर्व शूरवीर ताकदवान असे योद्धा होते त्यांच्यामध्ये आपसामध्ये संघर्ष होऊन पूर्ण यदुकुळ हे नष्ट पावलं. एक किंवा दोन व्यक्ती जसं की उद्धव वगैरे यांच्याशिवाय सर्व नष्ट पावले. उद्धव, बलरामजी, भगवंत कृष्ण आणि भगवंतांच्या ज्या 16,108 राण्या होत्या हे सोडून बाकीचे सर्व यदुवंशीज हे सर्व ठार झाले. तर सांगण्याची गोष्ट अशी की नारद मुनी संकेत देत आहेत युधिष्ठिर महाराजांना की भगवंत ज्या प्रयोजनासाठी ज्या पर्पज म्हणजे पर्पजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो ध्येय, जे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या भौतिक जगतामध्ये अवतरले आहेत की असुरांचा भगवत भक्त द्वेष्टी अशा लोकांचा विनाश करण्याकरता आणि भगवत भक्तांना संरक्षण प्रदान करण्याकरता जे अवतरले आहेत त्यांचं ते कार्य पार पाडलेलं आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर 64 कोटी क्षत्रियांचा मृत्यू झाला युद्धामध्ये आणि बहुतांश जे युद्ध करणारे होते कौरवांच्या बाजूने ते अधर्मांच्या बाजूनी होते. तर अशा प्रकारे भगवंतांचं जे ध्येय होतं ते अगोदरच साध्य झालेलं आहे. युधिष्ठिर महाराजांना पांडवांना त्या जगाच्या राजसिंहासनावर बसवून. त्याच्यामुळे आता युधिष्ठिर महाराज आपलं कर्तव्य काय आहे की जोपर्यंत भगवंतांचा आपल्याला संकेत येत नाही आणि तो संकेत कशा प्रकारे प्राप्त होईल ज्यावेळेस भगवंत त्यांची पृथ्वी तळावरची लीला संपवतील, कन्क्लूड करतील आणि यदुवंशीयांना पण भगवतधामी परत पाठवतील. त्यानंतर तोपर्यंत तुम्ही पांडवांनी आपलं कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे या जगाचे शासनकर्ते म्हणून. आणि ज्यावेळेस तुम्हाला हा संकेत प्राप्त होईल भगवंतांकडून त्यानंतर तुम्ही निवृत्त होऊ शकता असं अप्रत्यक्षरित्या नारद मुनींनी संकेत दिलेला आहे की तोपर्यंत हे जे कर्तव्य तुम्ही पार पाडत आहात राजाच्या रूपामध्ये ते कंटिन्यू करा, ते चालू द्या. तर आपण यासोबत आजची चर्चा आपण कन्क्लूड करू आणि पुढच्या वेळेला आपण श्लोक क्रमांक 51 पासून सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न, काही जिज्ञासा आहे? हरे कृष्ण प्रभुजीज, माताजीज. सर्वांना पटत आहे? नारद मुनींनी काही काही तीव्र शब्दांचा वापर केला. युधिष्ठिर महाराजांना थोडंसं त्यांच्या काही काही संकल्पना बरोबर केल्या की कृपया असं समजू नका की आपणच काळजी घेणारे आहोत. भगवंत हे काळजी घेण्याकरता पूर्णपणे समर्थ आहेत. आणि नारद मुनींनी भगवंतांची योजना पण युधिष्ठिर महाराजांना समजून सांगितली की कशा प्रकारे भगवंतांनी जे कर्तव्य आपल्याला दिलेलं आहे शासनकर्त्याच्या रूपामध्ये ते पार पाडा आपण आणि भगवंतांकडून संकेत मिळण्याची वाट पहा. तोपर्यंत दुसरा काही बाकीच्या सुखदुःखांनी आजूबाजूच्या जास्त प्रभावित होऊ नका. कुणाला काही प्रश्न आहे? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभू, किरण जाधव प्रभू, क्षितिजा माताजी, नाही प्रभूजी. पूजा माताजी. ठीक आहे, क्लिअर. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत माताजी. हा पूजा माताजी. प्रभूजी, मला फक्त विचारायचं होतं की 84 लक्ष योनींमधून जो जन्म आहे तर त्यापैकी जे वेगवेगळे डिव्हिजन दिलेले आहेत तर बरोबर. त्याच्यामध्ये 9 लाख आणि हे तर 4 लाख हे जे मनुष्य आहेत प्रभूजी, हो तर त्या मनुष्य योनीमध्ये म्हणजे समावेश कुठला होतो ते सांगाल प्रभूजी. आणि तिथे देवी देवतांचा एक मनामध्ये प्रश्न असा होता की जेव्हा जीवतत्व म्हणतो तर मग हं. ब्रह्मा आणि देवी देवता पण येतात का हो त्याच्यामध्ये, म्हणजे हो 4 लाख ह्याच्यामध्ये 4 लाख योनींमध्ये? See, या भौतिक जगातले जे 84 लाख योनींमध्ये वेगवेगळे बद्ध जीव आहेत त्यांच्यावर शासन करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशनसाठी वेगवेगळे देवी देवता आहेत. म्हणजे निश्चितच मनुष्यांच्या पेक्षा पण ते श्रेष्ठ आहेत. ऑफकोर्स
तुम्ही जसं म्हटलं तसे ते जीव अंशच आहेत भगवंतांचे, परंतु त्यांचा जो स्तर आहे मनुष्यांपेक्षाही श्रेष्ठ स्तर आहे. कारण त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज अनुशासनाच्या कर्तव्य दिलेले आहेत माताजी त्यांना. आणि मनुष्याचे जे ओके. 4 लाख जे वर्गीकरण आहे, ते त्यांच्या चेतनेच्या प्रगती अनुसार आहे. उदाहरणार्थ एक उदाहरण देतो तुम्हाला मी. आत्ता या घडीला पण या जगतामध्ये असे काही-काही मनुष्यांच्या जाती, जमाती उपस्थित आहेत, ज्यांना की आर्यन सिव्हिलायझेशन म्हणजे जे प्रगत सिव्हिलायझेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की समाज नागरिक नाही. समाज व्यवस्था. हां. समाज. जी प्रगत समाज व्यवस्था आहे, त्याचं आकलन पण नाहीये. उदाहरणार्थ अंदमान निकोबारचे एक आयलँड आहे, तुम्ही Google करू शकता. नॉर्थ सेंटिनल आयलँड. काही महिन्यांपूर्वी एक घटना झालेली, की एक जण असे प्रचार-प्रसार करण्याकरता त्या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या बेटावर राहणारे जे आदिवासी लोक आहेत, त्यांना आधुनिक समाज व्यवस्थेची बिलकुल जाण नाहीये. जो कोणी तिथे जाण्याचा प्रयत्न करेल, त्यांना ते शत्रूच्या रूपामध्ये समजतात आणि धनुष्यबाणाने ठार करतात. तर सांगण्याचा अर्थ असा, की त्यांची जगण्याची एक वेगळी समाज व्यवस्था आहे आणि त्यांना आपल्या मध्ये-मध्ये केलेलं कोणी चालत नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही समाज व्यवस्थेशी काही घेणं-देणं नाहीये. तर ते पण 4 लाख स्पेसीस पैकीच एक स्तर आहे तो. त्याचप्रमाणे Amazonमध्ये पण बऱ्याचशा आदिवासींच्या प्रजाती वगैरे आहेत, ज्या की आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये त्यांचं काही जास्त घेणं-देणं नाहीये. आणि त्यांचं तर सोडा, आपल्याच समाज व्यवस्थेमध्ये इतक्या प्रकारचे लोकं आपण बघतो, की काही लोकं असतात, ज्यांना की भौतिक इंद्रिय तृप्ती हेच त्यांचं सर्वस्व असतं. काही जण असतात, की जे वेगवेगळ्या प्रकारच्या नशापान अ, इंटॉक्सिकेशन त्याच्यामध्ये मग्न असतात. आध्यात्मिक जीवनामध्ये रस असणारे पण बरेच काही-काही जण आपण बघतो, की जे भगवंतांच्या ब्रह्मन ब्रह्मन रूपामध्ये जे की निर्विशेषवादी जे अध्यात्माचं पालन करणारे आहेत, त्यांचाही वेगळा गट आहे. त्याच्यानंतर योगीज, परमात्मवादी त्यांचाही वेगळा-वेगळा गट आहे. तर अशा प्रकारचे जीवाच्या त्याची जी चेतना आहे, त्याच्या प्रगत स्तरानुसार मनुष्याचे हे 4 लाख वर्गीकरण करण्यात आलंय माताजी. बरं. ठीक आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये किती ठीक आहे. त्यांचा रस आहे. पण म्हणजे देवी देवता नाहीयेत ना त्याच्यामध्ये प्रभूजी? हां, देवी-देवता हे जीव आहेत, परंतु मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. ठीक आहे? श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठ आहेत. हो. ठीक. हरे थँक कृष्ण यू सो प्रभूजी. मच प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे किरण कृष्ण. प्रभू. हां, प्रभूजी. हा तर या योनींमध्ये मनुष्याच्या वर्ण व्यवस्था म्हणजे रंगावरून सुद्धा वेगवेगळे योनी होऊ शकतात. कारण वेस्ट इंडिज मधला वेगळी म्हणजे ती मनुष्य जातच वेगळी आहे किंवा आफ्रिकन किंवा असे निग्रो वगैरे जे असतात, हं, हं. या योनी ह्या वेगळ्या 4 लाख मध्ये वेगळे वर्गीकरण वेगळं होऊ शकतं का? पूर्ण फक्त रंगावरून नाही, परंतु त्यांच्या समाज चेतनेवरून योनी. हां, ओके. कारण एक उदाहरण देतो मी. कशाप्रकारे फक्त रंगावरून आपण ओळखू शकत नाही, की त्या गटामध्ये पण भक्त आहेत काही-काही. बरोबर आहे. आणि शास्त्रामध्ये सांगितलंय, जर आपण कोणत्याही भक्ताला त्याच्या बाह्य आवरणावरून म्हणजे त्याचं कुटुंब असू, त्याची जात असू, त्याचा रंग असू, त्याची राष्ट्रीयत्व असू, या कोणत्याही बाहेरच्या पॅरामीटर्सवर जर आपण त्यांना जर ठरवलं, की ते कोणत्या स्तरावर आहेत, तर तो एक अपराध आहे भक्तांच्या प्रती. त्याच्यामुळे आपण केवळ आणि केवळ भक्तांच्या बाबतीमध्ये त्यांचं भगवंतांच्या प्रती समर्पण बघतो. मग तो निग्रो असू किंवा कोणत्याही कुळात जन्म झालेला असू किंवा बॅकग्राऊंड कोणताही असू. पण तो भगवंतांच्या भक्तीमध्ये आता समर्पित आहे, तर आपण त्यांना होल हार्टेडली एक भक्त म्हणूनच मान-सन्मान करणार, आदर करणार. ठीक आहे. आणि बाकीचे पण जे व्यक्ती आहेत, त्यांचं पण वर्गीकरण करण्यासाठी आपण भगवद्गीता साधा सरळ आपला मार्ग आहे समजण्यासाठी. भगवद्गीता काय सांगते? गुण कर्म विभागशः म्हणजे केवळ आणि केवळ वर्गीकरणाचा जो पॅरामीटर आहे, जो घटक आहे, तो आहे त्या व्यक्तीचे गुण आणि त्या व्यक्तीचे कार्य. या 2च बरोबर. गोष्टींवर आहे. ठीक आहे प्रभूजी?
ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीस, माताजीस? ठीक आहे. आपण खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आपण सर्वांनी वेगळ्या वेळेला जॉइन केल्याबद्दल आणि आपण कृष्णा विलिंग यानंतर शनिवारी सकाळी भेटू. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, सादर प्रणाम. हरे धन्यवाद. कृष्ण प्रभूजी, हरे सादर कृष्ण. प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण.